तर फायनली मित्रांनो आपली चिकन तंदुरी रेडी झालेली आहे। आता आमच्या एंजूचा आपण डायनिंग टेबल बनवलेला आहे। इथे बघू शकतात। एंजू काय खाणार बेटा तू? तर बघू शकतात मित्रांनो चिकन तंदुरी आणि माझ्या आईने स्पेशल अशी पुदिन्याची चटणी बनवलेली आहे आणि आमच्या एंजूच्या तोंडातून लाळ येत आहे बाहेर। तर आता ती खाणार। एंजू चल सुरू कर बेटा। तर समोर तुम्ही बघू शकतात फायनल प्रोडक्ट काय आहे मित्रांनो आपल्या। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या हक्काच्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपला हा एक रेसिपी रिगार्डिंग व्लॉग असणार आहे। तर आपण किचनसाठी घरच्यांसाठी एक गॅजेट घेतलेलं होतं। तर आपण हे अगाराचं क्विक एअर फ्रायर कम मायक्रोवेव्ह घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्येच आपण ही रेसिपी प्रिपेअर करणार आहोत की आज आपण चिकन तंदुरी बनवणार आहोत, अख्खी चिकन तंदुरी। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं तर ते आपण पाहूया। बघू शकतात मार्केटमधून आपण एक चिकन तंदुरी आणलेली आहे, अख्खी कोंबडी। तर आता आपण हिला व्यवस्थित एक कट मारून घेऊया आणि याच्यासाठी आपल्याला मेजरली आपण रेडीमेड सुहाना चिकन तंदूर मिक्स मसाला घेतलेला आहे। ब्लॅक पेपर घेणार आहोत, चिकन 65 कबाब मसाला हा बाइंडिंगसाठी यूज करणार आहोत मित्रांनो। आणि त्याच्यानंतर आमचूर पावडर आणि काही आपले घरगुती मसाले, लाल मिर्च आणि तिखट आणि दहीचा देखील वापर आपण करणार आहोत बाइंडिंगसाठी। तर मित्रांनो आता दुपारचे 5 वाजलेले आहेत। आपण हिला 2 ते 3 तास मॅरिनेटसाठी ठेवत आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडेल। आणि कशा पद्धतीने आपण लेस ऑइलचा यूज करून आपण कशा पद्धतीने चिकन तंदुरी प्रिपेअर करूया तर ते बघूया। तर मित्रांनो चला मित्रांनो आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करत आहोत। तर मित्रांनो आपण आता आपल्या चिकनला कट मारून घेणार आहोत, कारण का पूर्ण मसाला हा आतमध्ये सोक झाला पाहिजे। तर त्याच्यासाठी हे आपले कट असणार आहे। आपलं कट मारून झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण लाल तिखट, आणि हळद टाकलेली आहे आणि याच्यामध्ये आपण ब्लॅक पेपर आता टाकून घेऊया। मसाले तुम्हाला तुमच्या चवीनुसार मित्रांनो टाकावे लागतील। आणि आता आमचूर पावडर टाकून घेऊया आपण। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपला सुहाना चिकन तंदुरी मिक्स मसाला। तर बेसिकली हा ग्रेव्ही फॉर्म मध्ये येतो। पूर्ण टाकू
आणि दही टाकून घेऊया. आणि हे एकजीव होईपर्यंत आता याला मिक्स करूया आणि पूर्ण कोंबडीला लावून घेऊया आपण. आणि पूर्ण मसाज करायची आहे कोंबडीला लावून व्यवस्थित. आता याच्यावर आपण लेमन ज्यूस टाकून घेऊया. आणि परत हिला एकजीव होईपर्यंत मिक्स करू. आता याला एकजीव करून घेऊया मित्रांनो. घे, तू बनवतो का? बस. आता आपलं पूर्ण जे मिश्रण होतं, जे आपण मसाले होते ते एकजीव करून झालेलं आहे आणि कोंबडीला प्रॉपर लावलेले आहेत. आणि आता हिला आपण फ्रीजमध्ये 2 ते 3 तास आता आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत. तर आता याला एका याच्यामध्ये पॅक करून घेऊया. आणि उर्वरित जो मसाला आहे तो कोंबडीवरती टाकून देऊया. तर आता आपली कोंबडी पूर्ण मॅरिनेट झालेली आहे. पाहू शकतात तुम्ही, एकदम मस्त आतमध्ये अरोमा पूर्ण याच्यामध्ये एकजीव झालेला आहे. तर आता आपण हिला फ्रायरमध्ये टाकूया. तर आता मित्रांनो पाहू शकतात आपण कोंबडी सेट करून झालेली आहे. तिच्या जे पार्ट आहे जे एअर फ्रायरचं त्याच्यावरती सेट केलेली आहे, कारण की याच्यावरतीच कोंबडी आपली पूर्ण रोटेट होणार आहे. तर आता आपण याला टाकूया एअर फ्रायरमध्ये. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडेल. मित्रांनो बघू शकतात आपण आता त्याला एअर फ्रायरमध्ये टाकत आहोत. बघू शकतात व्यवस्थित पद्धतीने सेट झालेला आहे आतमध्ये. आणि याच्याने आता ही पूर्ण रोटेट होणार आहे. तर आता माझा भाऊ टेम्परेचर सेट करेल त्याचा. तर इथं बघू शकता तुम्ही तंदूरचं फंक्शन आहे आणि 190 डिग्री सेल्सिअसवरती 30 मिनिटसाठी आपण कोंबडीला आता तंदूरमध्ये टाकलेलं आहे. आणि आतमध्ये बघू शकतात कोंबडी रोटेट व्हायला सुरू झालेली आहे. तर आता आपल्याला मित्रांनो 30 मिनिट वाट बघावी लागेल. बस मध्ये मध्ये आपल्याला याला फक्त एक बटर आपल्याला याला लावून घ्यायचं आहे 15-15, 10-10 मिनटं आडेमध्ये. तर बघू शकतात कोंबडी आपली प्रिपेअर होत आहे. तर बघू शकतात मित्रांनो आपली कोंबडी बघू शकतात. तर मित्रांनो बघू शकतात आता आपली 60 to 70% कोंबडी ही ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. एकदम झकास दिसत आहे, पाहू शकत असाल तुम्ही. तर आता आपल्याला अजून एक 5 ते 10 मिनटं वेट करायचं आहे. तर तेवढा आता वाट बघूया आपण. तर मित्रांनो आता आपलं चिकन रेडी झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. आता आपण याची गार्निशिंग आणि याला प्रॉपर प्लेटमध्ये काढून घेऊया. तर फायनली मित्रांनो आपली चिकन तंदुरी रेडी झालेली आहे. आता आमच्या एंजूचा आपण डायनिंग टेबल बनवलेला आहे. इथे बघू शकतात. एंजू काय खाणार बेटा तू? तर बघू शकतात मित्रांनो चिकन तंदुरी आणि माझ्या आईने स्पेशल अशी पुदिन्याची चटणी बनवलेली आहे. आणि आमच्या एंजूच्या तोंडातून लाळ येत आहे बाहेर. तर आता ती खाणार. एंजू चल सुरू कर बेटा. तर समोर तुम्ही बघू शकतात फायनल प्रोडक्ट काय आहे मित्रांनो आपल्या. मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आणखी एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.